नमस्कार. आज आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. आपण प्रतलीय भूमितीच्या म्हणजेच प्लेन जॉमेट्रीच्या अगदी बेसिक पण अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत. विचार करा, एक अतिशय लहानसा ठिपका ते एका मोठ्या कोनापर्यंतचा हा प्रवास कसा होत असेल? आपलं हे भौतिक जग ज्या मूलभूत आकारांनी आणि नियमांनी बनलंय ना, त्याचा पाया आज आपण अगदी सोप्या भाषेत उलगडून बघणार आहोत. तर आजचा आपला प्रवास कसा असेल? आपण या 5 टप्प्यांमधून जाणार आहोत. पहिलं म्हणजे बिंदूपासून सुरुवात, त्यानंतर रेषाखंड आणि रेषा, मग किरण समजून घेणं, कोणांची निर्मिती कशी होते ते पाहणं आणि शेवटी या कोणांची तुलना कशी करायची ते शिकणं. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, बिंदू. हाच तो भूमितीचा अदृश्य पाया. ओके, तर या संकल्पनेत आपण थोडं खोलवर जाऊया. भूमितीची सुरुवात एका अतिशय सोप्या आणि लहानशा खुणेने होते, जी आपल्याला एखादा अचूक स्थान किंवा लोकेशन निश्चित करून देते. पण मग बिंदू म्हणजे नक्की काय? तर बिंदू हे एक असं अचूक स्थान आहे ज्याला कोणतीही लांबी, रुंदी किंवा उंची नसते. आपण सुईचं टोक, होकायंत्राचं टोक किंवा पेन्सिलने काढलेली छोटी खूण हे बिंदूचे मॉडेल्स म्हणून कल्पनेत आणू शकतो. पण यातली सर्वात भारी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरा बिंदू हा फक्त एक स्थान दर्शवतो. तो इतका सूक्ष्म असतो की तो अक्षरशः अदृश्यच मानला जातो. कागदावरचा ठिपका हे फक्त त्याला समजून घेण्याचं एक रूप आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, रेषाखंड आणि रेषा. थोडक्यात सांगायचं तर बिंदूंना जोडण्याचं काम. समजा आपण 2 वेगवेगळे बिंदू घेतले आणि त्यांना जोडलं तर काय होईल? आपण एखाद्या कागदाला दुमडून तयार होणारी घडी डोळ्यासमोर आणू शकतो. जेव्हा आपण बिंदू ए आणि बिंदू बी मधील सर्वात लहान आणि थेट मार्ग निवडतो तेव्हा त्याला रेषाखंड किंवा लाईन सेगमेंट असं म्हणतात. या रेषाखंडात बिंदू ए आणि बिंदू बी या दोन्ही अंत्यबिंदूंचा म्हणजेच एंड पॉइंट्सचा समावेश असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर 2 निश्चित बिंदूंमधला हा सर्वात जवळचा आणि शॉर्टकट रस्ता आहे. पण मग रेषाखंड आणि रेषा या दोन्ही एकच गोष्टी आहेत का? अजिबात नाही. रेषाखंडाला 2 स्पष्ट अंत्यबिंदू असतात आणि त्याची लांबी मर्यादित असते. पण रेषा ही दोन्ही दिशांना अमर्यादपणे वाढतच जाते. तिला कोणतंच टोक नसतं किंवा तिचा कोणताही शेवट नसतो. आणि म्हणूनच कागदावर पूर्णच्या पूर्ण रेषा काढणं अक्षरशः अशक्य आहे. आपण फक्त तिचा एक छोटासा भाग दाखवू शकतो. तिसरा भाग आहे किरण समजून घेण्याचा. एकाच दिशेने होणारा अमर्याद प्रवास. किरण किंवा रे ही एक खूपच इंटरेस्टिंग संकल्पना आहे. असं समजा की रेषाखंड आणि रेषा यांचं हे एक भारी कॉम्बिनेशन आहे. किरण म्हणजे नक्की काय? तर किरण हा रेषेचाच असा एक भाग आहे ज्याची सुरुवात एका निश्चित आरंभबिंदूपासून होते, पण तिथून पुढे तो एकाच दिशेने अमर्यादपणे प्रवास करत राहतो. म्हणजे बघा, एका बाजूला निश्चित टोक आणि दुसऱ्या बाजूला कधीही न संपणारा प्रवास. आता ही गणितातली संकल्पना खऱ्या जगात कशी दिसते ते पाहायचंय. या दीपगृहाकडे म्हणजे लाईट हाऊसकडे बघा. तिथला दिवा हा प्रकाशाचा आरंभबिंदू आहे आणि तिथून बाहेर पडणारा प्रकाशाचा झोत अंधारात पुढे एकाच दिशेने अमर्यादपणे प्रवास करत आहे. हे किरणाचे एक अगदी परफेक्ट उदाहरण आहे. किंवा अगदी रोजच्या वापरातला टॉर्च घ्या. टॉर्चचा छोटा बल्ब हा प्रकाशाच्या प्रवासाचा एक अचूक आरंभबिंदू किंवा शिरोबिंदू म्हणून काम करतो आणि तिथून तो प्रकाश एका सरळ रेषेत पुढे जातो. आणि याचे सर्वात मोठं नैसर्गिक उदाहरण म्हणजे काय? तर अर्थातच सूर्याची किरणं. एक निश्चित आरंभबिंदू म्हणजे आपला सूर्य आणि तिथून 4 दिशांना पण एका सरळ रेषेत अमर्यादपणे बाहेर पडणारी किरणं. ही उदाहरणं आपल्याला किरणांची संकल्पना कायमची डोक्यात फिट करायला मदत करतात. चला तर मग आता एक मस्त प्रश्न. समजा आपण असे 2 किरण घेतले आणि त्यांचा आरंभबिंदू एकच ठेवला तर काय तयार होईल? विचार करा. इथूनच आपली पुढची संकल्पना उलगडणार आहे. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या चौथ्या भागाची, कोणांची निर्मिती आणि वळण मोजणं. इतका वेळ आपण लांबी आणि अंतराचा विचार करत होतो, बरोबर? पण आता आपला फोकस पूर्णपणे बदलणार आहे. आता आपण वळण आणि फिरणं यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. जेव्हा 2 किरणांचा आरंभबिंदू एकच असतो ना, तेव्हा तिथे कोन किंवा अँगल तयार होतो. या सामायिक आरंभबिंदूला कोणाचा शिरोबिंदू म्हणजेच वर्टेक्स असं म्हणतात आणि त्या 2 किरणांना कोणाच्या भुजा किंवा आर्म्स म्हणतात. कोणाचं नाव लिहिताना एक खूप महत्त्वाचा नियम आहे बरं का.
आपण 3 बिंदू वापरतो आणि त्यात शिरोबिंदू दर्शवणारं अक्षर नेहमी मध्यभागीच असलं पाहिजे. आणि हे चित्र बघा, ही संकल्पना एकदम क्लिअर होईल. आपण पुस्तक उघडताना किंवा कात्री वापरताना पाहू शकतो. यातून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजते, ती म्हणजे कोणाचा आकार हा त्याच्या भुजांच्या लांबीवर अजिबात अवलंबून नसतो, तर त्या भुजा एकमेकांपासून किती प्रमाणात वळवल्या गेल्या आहेत किंवा किती फिरल्या आहेत, म्हणजेच वळणाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. जेवढं जास्त वळण, तेवढा मोठा कोन. आता येऊया आपल्या शेवटच्या म्हणजे 5व्या भागाकडे. कोणांची तुलना कशी करायची? कोण अधिक रुंद उघडतोय हे कसं ओळखायचं? भूमितीचा प्रत्यक्ष वापर इथे आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा आपल्यासमोर 2 वेगळे कोन असतात, तेव्हा त्यांच्यातलं वळणाचं प्रमाण कसं तपासायचं? यासाठी एक भारी पद्धत आहे, अध्यारोपण किंवा सुपरइम्पोजिशन. यात आपण काय करतो, पहिला कोन ट्रेस पेपरवर काढून घेतो आणि तो दुसऱ्या कोनावर अचूकपणे ठेवतो. दोन्ही कोनांचे शिरोबिंदू आणि एक भुजा एकमेकांशी तंतोतंत जुळवणं यात खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर दुसऱ्या कोनाची दुसरी भुजा कुठे जाते ते पाहायचं. ज्या कोनाची भुजा अधिक बाहेरच्या बाजूला उघडलेली दिसेल, तो कोन नक्कीच मोठा असतो. सिंपल. पण थांबा, प्रत्येक वेळी आपण वस्तू उचलून एकावर एक ठेवू शकतो का? समजा 2 स्थिर वस्तूंचे कोण मोजायचे आहेत आणि आपण त्यांना त्यांच्या जागेवरून हलवूच शकत नाही. मग काय करायचं? अशा वेळी एक अतिशय कल्पक युक्ती आपल्या कामी येते आणि ती म्हणजे पारदर्शक वर्तुळ किंवा ट्रान्सपरंट सर्कल वापरण्याची पद्धत. या पारदर्शक वर्तुळाचा वापर कसा करायचा ते बघूया. सगळ्यात आधी या वर्तुळाचा केंद्रबिंदू पहिल्या कोनाच्या शिरोबिंदूवर ठेवा. जिथे कोनाच्या भुजा वर्तुळाच्या कडेला छेदतात, तिथे मार्करच्या सहाय्याने खुणा करा. आता हे वर्तुळ म्हणजे आपल्या एका कोनाच्या वळणाचा फिरतं माप तयार झालंय. आता फक्त हे वर्तुळ उचला आणि दुसऱ्या कोनावर ठेवा. आपण अगदी सहजपणे सांगू शकतो की दुसऱ्या कोनाचं वळण पहिल्या कोनापेक्षा जास्त आहे की कमी. तर एका छोट्याशा अदृश्य बिंदूपासून सुरू करून कोणांचे आकार मोजण्यापर्यंतचा आपला हा अतिशय सुंदर प्रवास इथंच पूर्ण होत आहे. पण आता खरी वेळ आली आहे या माहितीचा प्रत्यक्ष वापर करण्याची. आता थोडं स्क्रीनवरून नजर हटवा आणि आपल्या आजूबाजूला स्वतःच्या खोलीत बघा. फर्निचरचे कोपरे, भिंतींच्या कडा किंवा अगदी तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन, हे सगळे भूमितीय आकार आणि कोन तिथेच लपलेले आहेत. तुम्ही ते शोधू शकता का? या अगदी साध्या साध्या आकारांमधूनच आपलं हे अफाट भौतिक जग कसं तयार झालंय याचा आज नक्की विचार करा.